नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात शेती साहित्य चोरीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये। पिंपळडे शिवारातील चोरीची घटना ताजी असतानाच आता कर्जत शिवारात चोरट्यांनी तब्बल 20 शेतकऱ्यांना लक्ष्य केलंय। रात्रीच्या वेळी चोरट्यांनी विविध शेतांमध्ये प्रवेश करून सौर ऊर्जा आणि बोरवेलच्या केबल कापून नेल्यात। चोरी केलेल्या केबल शेतातीलच लाकडांच्या सहाय्याने जाळून त्यातील महागडा तांबा काढून चोरटे पसार झाल्याचं समोर आलंय। दरम्यान सावखेडा परिसरातही एका शेतकऱ्याच्या विहिरीची मोटर आणि 5 शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याची घटना घडली। पिंपळडे, कर्जत आणि सावखेडा परिसरात सलग चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शेतातील पंप, मोटारी आणि केबल चोरीला जात असल्याने पिकांना पाणी देण्याची मोठी अडचण निर्माण झाली। रात्रीच्या वेळी चोरटे बिनधास्तपणे शेतात घुसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सलग घडणाऱ्या या घटनांमुळे या भागात कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। चोरट्यांच्या टोळीचा तातडीने छडा लावावा, रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि शेती साहित्याला सुरक्षा द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मी भरतो अमनराव कारले, कर्जत शिवारामधून परवाच्या दिवसाला कंपडा ते उजळत या 2 गावामध्ये 20 ते 25 लोकांची केबल चोरी झालेली आहे। तरी त्यांनी आज रात्रीच्या कर्जत शिवारा ते कमरात शिवारामध्ये आमच्या इथल्या 20 ते 22 लोकांची केबल चोरी करून परत त्यांनी चांगली डेअरिंग करून आमच्या इथे एक झाड कोरडं होतं, त्या झाडावर त्यांनी केबल जाळून संग तार काढून गेले। आतापर्यंत त्यांचा जाळ सुरू आहे। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही या गोष्टीची दखल दिलेली आहे। त्या दखलच्या बद्दल आतापर्यंत काहीच नाही, कोणी लक्ष देत नाही। आता सुद्धा आम्ही हीच विनंती करतोय की आताच्या परिस्थितीला अशी आहे की 10-10 रुपयावर पडली परिस्थिती खराब आहे, तर त्या गोष्टीची तुम्ही दखल घ्या। हॅलो, 2 महिन्यापासून पाऊस नाहीये, कसा तरी पाऊस पडलेला आहे। तर पाऊस पडत नसल्यामुळे आम्ही 2 तास, अर्धा तास, 3 तास याच्यामध्ये बोरिंग चालत येत आम्ही ड्रीपवर पिकं वाचवत आहे, पिकं वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण केबलीवाल्यांनी अशी धोका देते। तर त्याच्यावर आम्ही जगाचं कसं आणि कर्ज फेडायचं कसं?